अहं समतीतानि रानी च भूतानि मां तु वेद न कश्चन। वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन अनि च भूतानि वेद न कश्चन। वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेद न कश्चन। वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेद न कश्चन। भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं की सर्व लोक माझ्या प्रपत्तीनं शरणागतीनं त्यांचं आत्यंतिक कल्याण होत असताना, त्यांना मोक्षप्राप्ती होत असताना देखील माझी शरणागती का करत नाही, तर ते माझ्या स्वरूपाला यथार्थ जाणत नाही। अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धया। अबुद्धया म्हणजे अविवेकी लोक जे आहेत ते मम अव्ययम भावम, माझा सर्वामध्ये असणारा अनुश्रुत असणारा जो अव्यय अविनाशी असं माझं स्वरूप आणि जे सर्वात अत्यधिक उत्कृष्ट असणारं श्रेष्ठ असणारं स्वरूप, त्या स्वरूपाला अजानंतः न जाणणारे असे ते अव्यक्तम माम व्यक्तिमापन्नम इति मन्यन्ते। म्हणजे पूर्वी मी अव्यक्त किंवा अप्रकट होतो आणि आताच मी व्यक्त झालो किंवा प्रगट झालो असं ते मानतात। आणि त्यांच्या ठिकाणी माझं हा अज्ञान का आहे, माझ्या स्वरूपाचं अज्ञान का आहे, त्याचं कारण सांगतात। नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको माम जमव्ययम्। योगमाया समावृतः, योगमायेनं मी आवृत्त असल्यामुळं ते लोक मला जाणत नाहीत। या ठिकाणी भगवंतांनी भाष्यकारांनी योग शब्दाचा अर्थ केला आहे त्रिगुण, त्रिगुणात्मिका असणारी जे त्रिगुणांचं संघटन त्याला योग असं म्हणतात। आणि ते त्रिगुणात्मक असणारी जी माया म्हणजे त्रिगुण हेच त्या मायेचं स्वरूप आहे आणि त्या मायेनं मी अनावृत्त झालेलो आहे। म्हणजे याचा अर्थ असा की मागं त्यांनी सांगितलं की ही माझी माया आहे, काय दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, ही माझी दुरत्य म्हणजे साधकाला इथं अतिक्रमण करून जाणं अत्यंत कठीण आहे, पण ती माझ्या मात्र वशीभूत आहे अशी माझी माया। म्हणजे ती माया जीवांना मोहामध्ये प्रवृत्त करते, विपरीत भावनेमध्ये प्रवृत्त करते, अनात्म पदार्थ देहादींना मी किंवा माझं असं म्हणायला लावते। म्हणजे जीवांना ह्या माझ्या मायेने हे जीव मोहित झाले तर योगमाया समावृता, योगमायेने आच्छादित झालेला असा जो मूढ अज्ञानी, तो अविवेकी अबुद्धया असे जे पुरुष आहेत ते मला जाणत नाही। म्हणजे योगमाया जी आहे तर परमात्म्याच्या स्वरूपावर आवरण घालत नाही, जीवांना परमात्म्याच्या स्वरूपाचं अज्ञान होतं म्हणून त्याच्यावर मायेने त्यांना आच्छादित केलेलं आहे, परंतु तिनं मला आवृत्त केलं असं मात्र नाही। आपण पाहतो की जो जादूगार असतो, जादूगार हा आपलं ऐंद्रजालिक, तो सगळ्या लोकांना आपण काय करतो हे कळू देत नाही। उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की तो ज्यावेळेला इंद्रजालिक येतो आणि तो काय करतो की आकाशामध्ये दोरी फेकतो आणि लगेच थोड्या वेळाने त्या दोरीला धरतो, सरसर वर चढून जातो। वर चढून गेल्यानंतर आपल्याला आकाशात दिसेनासा होतो, थोड्या वेळाने त्याच्या मांसाचे तुकडे खाली पडतात आणि नंतर पुन्हा थोडा वेळ पाहावं तो हळूहळू उतरून आपल्याला पुन्हा खाली येतो। आपल्याला हे सगळं ज्या लोकांना त्यांनी काय केलेलं आहे, आपली जी माया आहे
त्यांनी त्या जादूगाराची असणारी इंद्रजाल, त्या इंद्रजालामुळे सगळे लोक फसले जातात आणि त्यांना सगळं खरं वाटतं. वास्तविक दोरी आकाशात फेकल्यावर स्थिर कशी काय राहिली बरं, ते आकाशात फेकलेल्या दोरीचा आधार आणि त्याने हा वर चढतो, पुन्हा तो दिसत नाही, आकाशात नाहीसा होतो आणि पुन्हा खाली सरसर आलं. याचं सगळं तो खाली जेव्हा आला सगळे लोक टाळ्या वाजवतात. ते टाळ्या का वाजवतात? तो जादूगार जो आहे बाजीगर, त्याचं स्वरूप कळलं नाही म्हणूनच. पण त्यांनी सर्व लोकांना फसवलं की नाही, पण त्याला आपलं स्वरूपाचं अज्ञान आहे का? आपण वर गेलो खाली आलो हे नाही, बाकीच्या लोकांना तो फसवतो. त्यांनी सांगितलं की पी.सी. सरकार नावाचे कोण प्रसिद्ध जादूगार होता, बंगाली विद्या शिकलेला. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं की सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्हाला जे काय पाहिजे ते खायला देतो. सगळ्या लोकांनी गुलाबजामुन मागितलं. त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त डोळ्याला पट्टी बांधा आणि तुम्हाला जे पाहिजे ते मागा खा. ते सगळे लोक खात होते. त्याच्यामध्ये गुलाबजामुनमध्ये चव. तेवढ्यात एक लहान मुलगा खेळत खेळत तिथं आला. त्यांनी पाहिलं हे काय चाललंय, तर त्यांनी सांगितलं की हे सगळे लोक गुलाबजामुन खातात. त्यांनी पुन्हा विचारलं गुलाबजामुन चांगले झाले का? ते म्हणे फारच रुचकर आहेत असं म्हण. तो मुलगा लागला हसायला. त्या मुलाला त्यांनी विचारलं का हसतो तू? त्यांनी सांगितलं लोकांना तुम्ही काय खायला देता? लोकांना सांगितलं की हे तुम्हाला घोड्याची त्यांनी सांगितलं हा घोड्याची लीद खाऊ घालतो तुम्हाला. त्या लोकांनी डोळे सोडले पाहतात. म्हणजे जोपर्यंत योगमायेने आच्छादित झालेले जीव आहेत तोपर्यंत त्यांना आपल्या परमात्मा स्वरूपाचं अज्ञान असतं. ज्या वेळेला त्यांना ते डोळे सोडतात म्हणजे ते द्वंद्व मोहातून निर्मुक्त होता. भजन्ते माम दृढव्रताः अशा प्रकारचं ज्या वेळेला ते भगवंताचे भक्त आहेत त्यांना त्यांचे डोळे जे ते बांधलेले नसतात. त्यांना आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान जसं आहे तसंच असतं. किंवा या ठिकाणी याचं मूळ कारण काय आहे तर ह्या सगळ्या लोकांचे डोळे जे आहेत ते बांधलेले आहेत म्हणून त्यांना कळत नाही. तसं परमात्म्याची माया ही त्या ठिकाणी जीवाला स्वाधीन करते आणि त्या जीव भ्रमले या कामे का असंच आहे ना. काय तो एक गोड अभंग आहे, मला वाटतं निळोबारायांचा अभंग आहे बहुतेक. तर त्याच्यामध्ये ह्या मायेने आच्छादित झालेले जीव, पण परमात्मा स्वतः त्याच्या ज्ञान स्वरूपाची त्याच्या स्वरूपाचं त्याला ज्ञान नाही असं मात्र कधी होत नाही. फक्त जीवांच्या दृष्टीने म्हटलेले आहे की या ठिकाणी नाहम प्रकाशा सर्वस्व योगमाया समावृता. मी मायेने आच्छादित झाल्यामुळं सगळ्या जीवांना माझं यथार्थ ज्ञान होत नाही. मायेनं म्हणजे काय आहे की वास्तविक हे जसं परमात्मा आहे, परमात्म्याला आपल्या स्वरूपाचं नित्य ज्ञान आहे, तसं जीवसुद्धा ज्ञान स्वरूपच आहे की नाही. तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा असं जे अर्थी आहे. जीवचा परमात्म्याहून भिन्न नाही, तोही ज्ञानस्वरूपच आहे. परंतु जीव काय करतो, त्याला ज्ञान का होत नाही याचं कारण त्यांनी सांगितलं. त्रिभिर गुणमयैर भावै रेभी सर्वमिदम जगत मोहितम नाभिजानाती मामेभ्य परमव्ययम. 3 गुणांनी मोहित झाल्यामुळं तर त्याला त्या 3 गुणांचं किंवा त्रिगुणात्मक असणाऱ्या मायेचं अधिष्ठान असणारं जे आत्मतत्व, त्या आत्मतत्वाकडे त्याचं लक्षच जात नाही. तो जे आहे त्या मायेचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये आकृष्ट झालेला आहे, त्याचं त्याला आकर्षण आहे. त्यामुळं त्याला अंतर्मुख होऊन त्याच्या पाठीमागं मायेचा पडदा आहे. तैशी हे माझीचं बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनिका जशी. ह्या मायेचा पडदा जो आहे तर तो पडदा त्याच्याकडून त्यात विदारण केला जात नाही, कारण मायेचं जे कार्य आहे त्या कार्यामध्येच तो आकृष्ट झालेला आहे. त्यामुळं त्या पडद्याच्या पाठीमागा असणारा जो प्रकाश, त्याचं असणारं जे अधिष्ठान स्वरूप सच्चिदानंद घन ज्ञानस्वरूप त्याला कळत नाही. त्यासाठी त्यांनी चलचित्राचं उदाहरण दिलं. सिनेमामध्ये पडदा असतो आणि तो पडद्याच्या पाठीमागं केवळ प्रकाश असतो आणि त्या पडद्यावर असणाऱ्या पाठीमागून असणाऱ्या प्रकाशामुळं त्याच्यामध्ये आपण चित्र पाहतो. पण चित्र पाहताना आपण सगळं त्या चित्राकडेच आपलं लक्ष असतं. वास्तविक आपण पडद्याला पाहत असतो की नाही. पडदा जर पाहिला नाही तर चित्राचं ज्ञान होईल का? पण पडदा आपण पाहत असूनही न पाहिल्यासारखाच आहे, चित्रांचं आकर्षण आहे.
परंतु जर ते सगळे चित्र गेली तर आपल्याला केवळ पडदा प्रकाश दिसतो की नाही, त्या प्रकाशामुळं आपल्याला स्पष्ट रीतीनं तो पडदा दिसतो. तसा आपल्या स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी जोपर्यंत आपण मायेच्या कार्यात अडकले, जीव केवळ मायेत नाही अडकले, मायेच्या कार्यामध्ये अडकले. कारण ज्या वेळेला माया आहे ना त्यावेळेला त्याला बंधनाचंही ज्ञान नसतं आणि स्वरूपाचंही ज्ञान नसतं. जर झोपेत असणारा मनुष्य, झोप जी आहे तर ती काय आहे, कारण शरीरात्मक आहे. आणि त्या कारण शरीरामध्ये आपल्याला बंधाचं तरी ज्ञान असतं का, आणि आपल्या स्वरूपाचं तरी ज्ञान असतं का, किंवा स्वरूपाला कोणी आच्छादित केलं हे ज्ञान नसतं. हे सगळं कधी सुरू होतं, जागृतीत आल्यानंतर होतं. म्हणजे केवळ माया नाही, माया आपल्या कार्याने जीवाला मोहित करत असते. जेव्हा जीव केवळ समजा सृष्टीचा प्रलय होतो त्यावेळेला कोणाला बंधाचं ज्ञान आहे, कोणाला मोक्षाचं ज्ञान आहे, ते जाऊ द्या सृष्टीचा प्रलय काल. पण आपल्याला दररोजच प्रलय सुषुप्तीत होतोच की नाही, सुषुप्तीत प्रलयाचा अनुभव होतो. म्हणजे याचा अर्थ सुषुप्तीत आपल्याला बंधाचं ज्ञान असतं का, तर त्या ठिकाणी जे बंधाचंही ज्ञान नाही आणि आपल्याला मोक्षाचं तरी ज्ञान असतं का, नाही. हे सगळं कुठं होतं, जागृत अवस्थेमध्ये. म्हणून जागृत अवस्थेमध्ये जेव्हा आपल्याला बंधन होतं, जागृत अवस्था सुरू झाली की बंधन झालं. जागृत अवस्थेत कार्याकडं आपण आकर्षित होतो, त्यामुळं कारणाकडं किंवा अधिष्ठानाकडं आपले अंतःकरण वृत्ती त्या ठिकाणी कधी पोचतच नाही. पण तेच जर आपल्याला ह्या कार्य एकदा सुरू झालं तर त्या कार्यामध्ये मात्र आपण बंधनाला प्राप्त होतो. म्हणून जागृत अवस्थेतच आपल्याला बंधनाची निवृत्ती केली पाहिजे. कारण आहे कुठं बंध, आहे कुठं, जागृत अवस्थेत. बंधाची अनुभूती कुठे आहे, जागृत अवस्थेत. म्हणून बंधाची निवृत्तीसुद्धा काय झाली पाहिजे, जागृत अवस्थेतच झाली पाहिजे. सुषुप्तीमध्ये हे कार्य होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात की नाहम प्रकाशा सर्वस्य योगमाया समावृतः मूढा, हा मूढ पुरुष जो आहे तो न अभिजानाती, मला जाणत नाही. इथं अविवेकी पुरुष म्हणजे कुठपासून, जो केवळ देहाला मी म्हणणाऱ्या चारवाकापासून. तर त्या ठिकाणी तदाद्रष्टू स्वरूप्या अवस्थानम ही अनुभूती घेणारा समाधीमग्न असणारा पुरुष देखील परमात्म्याला तुम्ही म्हणा जाणत नाही का, तो जाणतो काय, आत्म्याची अनुभूती घेतो. त्या काळामध्ये तो आत्म्याची अनुभूती घेतो. समाधीमध्ये अंतःकरणवृत्ती त्याची लीन झालेली असते. जसं सुषुप्तीमध्ये अज्ञानाने आवृत्त ज्ञान आहे तसं त्याचं ज्ञान आवृत्तसुद्धा नाही, त्याला केवळ आत्मानुभूती आहे. असं असताना तुम्ही म्हणता मूढो यम नाभिजानात, तो मूढच आहे की नाही. कारण त्याला जरी आत्म्याचं ज्ञान असलं तर आत्म्याचं परिच्छिन्नत्वाने ज्ञान आहे, आत्म्याची अनुभूती आहे, प्रत्यक्ष ज्ञान आहे. पण ब्रह्माचं काय आहे, अपरोक्ष त्याला आहे. आत्म्याचं अपरोक्ष आहे, पण ब्रह्माचं काय आहे, परोक्ष आहे. म्हणजे आत्मविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती आणि ब्रह्मविषयक परोक्षतेची भ्रांती निवृत्त न झाल्यामुळं तो पुरुषसुद्धा या ठिकाणी मूढच आहे. आणि इथं म्हणतात न अभिजानाते, अभिता न जाणते. जरी त्यांनी एका अंशाने आत्मस्वरूपाची अनुभूती घेतली असतील तरीसुद्धा ब्रह्मरूपाने घेतली नाही, म्हणून तो सुद्धा या ठिकाणी मूढच आहे. आणि तो आपल्या जन्मरहित अव्यय अविनाशी अशा स्वरूपाला जाणत नाही, असं भगवान सांगतात. आता यानंतर सांगतात की जे योगमाया समावृतम माम लोकाः न अभिजानाति न असौ योगमाया मदीया सती मम ईश्वरस्य माया विना ज्ञानं प्रतिबध्नाति यथा अन्यश्चापि माया विना माया ज्ञानं तद्वत् यतः एवं अतः. भाष्यकारांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की योगमायेने आवृत्त झालेले लोक मला जाणत नाही, परंतु ही असणारी योगमाया ही माझी असल्यामुळं मायावी असणाऱ्या माझ्या ईश्वर स्वरूपाला ही यत्किंचितही आच्छादित करत नाही, अज्ञानाचं आवरण करीत नाही. म्हणजे माझ्या ज्ञानाला ती प्रतिबंध करत नाही. जसा मायावी म्हणजे हा ऐंद्रजालिक आहे, तो इतर लोकांना मोहित करतो, परंतु त्याला स्वतःला मोह होत नाही. कारण त्यांनी सगळ्याचं मायावी सगळ्या लोकांना आपलं स्वरूप गुप्त केलं, पण त्याला स्वतःच्या दृष्टीनं स्वतःचं स्वरूप गुप्त करता आलं का, नाही. त्याप्रमाणे सांगतात. त्याचप्रमाणे वेद अहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि मान्तु वेद न कश्चन. हे अर्जुन, अहम समतीतानि च वर्तमानानि च भविष्यानि भूतानि
वेद तू माम कश्चन न वेद। हे अर्जुना अहम मी समतीतानी म्हणजे होऊन गेलेली भूतकालातील, वर्तमानानी वर्तमानकालात विद्यमान असलेली, भविष्यानीच भविष्यकालात होणारी हे भूतानी वेद, ह्या सगळ्या भूतांना प्राणिमात्रांना मी जाणतो। तू परंतु माम कश्चन न वेद, परंतु मला मात्र कोणीही जाणत नाही। या ठिकाणी असं सांगतात की भूत वर्तमान, आपण म्हणतो ना परमात्म्याला एकाच वेळी ह्या म्हणजे काय त्याला म्हणतो एक समवाय अवच्छेदे करून परमात्म्याला भूत भविष्य वर्तमानातले सगळे प्राण्यांचे कर्म, त्यांना द्यायचे भोग, या सर्वांचं ज्ञान परमात्म्याला एकाच वेळेला आहे असं आपण सांगतो। तर मग परमात्मा पण हीच गोष्ट सांगतात, भूतकाल भविष्यकाल आणि वर्तमान कालात जेवढे प्राणीमात्र आहेत त्या सर्वांना मी जाणतो। तू परंतु माम कश्चन न वेद, परंतु मला मात्र कोणीही जाणत नाही। आता कोणीच जाणत नाही तर मग कोणीच जाणलं नाही तर दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, मग ही दैवी माया अत्यंत कठीण आहे, याचा अर्थ कोणीच जाणत नाही। कश्चन न वेद म्हणजे कोणीच ह्या माया नदीतून तरून जाणार नाही। परंतु पुढं काय सांगतात परमात्मा, मामेव ए प्रपद्यन्ते मायाम एतान तरंती ते, मला जे शरण येतात ते मात्र ह्या मायेतून तरुण जातात। म्हणून ते सांगतात तू हा शब्द म्हणजे परंतु हा शब्द माझ्या भक्तांहून इतर असणारे, ते परंतु माझ्या भक्ताहून इतर असणारे असे कोणीही मला जाणत नाही। नाहीतर कोणीच जाणत नाही म्हणजे सगळे मायेतून कोणीच तरुण जात नाही असा अर्थ होईल। म्हणून तू हे जे अव्यय आहे ते माझ्या भक्तांना यांच्यापासून व्यावृत्त करतं किंवा यांना माझ्या भक्तांपासून व्यावृत्त करणारं आहे असं सांगितलं। आता या संबंधाने ज्ञानोबराय सांगतात की का येथ भूते जिये अतितली ते मीची होनी ठेली आणि वर्तत आहाती जितुली ती ही मीची। आता भगवान सांगतात येथ या ठिकाणी, पाठीमागं सांगितलं की माझी व्याप्ती कशी, पवन कवनाते न शिवेचे, वारा कोणाला स्पर्श करीत नाही, आकाश के न समायेचे, आकाश कुठं मावत नाही, सर्वत्रच आकाश आहे। हे असो, हे जाऊ द्या दृष्टांत, एक मीची विश्व आहे। मीच या सर्व विश्वामध्ये काय घटघट बिचमे रामरमया, मी सर्वत्र निरतिशय व्याप्त आहे। मी नाही ऐसा ठाववरलाशे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, असा मी सर्वत्र व्याप्त आहे। मी तर इतका व्याप्त आहे की गगनाचे पालवे गाळून घेतले, गगन आकाशाच्या पदरातून गाळून घ्यावं इतका सूक्ष्म, आणि जी वस्तू जितकी अधिक सूक्ष्म असते ती तितकी अधिक व्यापक असते। या न्यायाने भगवान सांगतात की असा मी सर्वच विश्वात आहे। मग जर सर्वच विश्वात मी आहे तर येथ भूते जिये अतितली, या ठिकाणी जिये अतितली भूते म्हणजे जी होऊन गेलेली, भूतकाळात होऊन गेलेली आहेत, ती मीची होऊन टेली, ती सर्व मीच होऊन राहिलेली आहेत। जेवढे भूतकाळातले होऊन गेले तर ती भूत गेली कुठं, तर ती माझ्या स्वरूपात या ठिकाणी, कारण का सगळी भूतांचे देह हे कल्पित आहेत आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे, मीच आहे। जेव्हा त्यांची निवृत्ती होते, कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते, तेव्हा सगळी गेलेली भूतं कुठं आहेत, माझ्याच ठिकाणी आहेत। आणि वर्तत आहाती जितुली, आता वर्तमानात कालात जी भूतं आहेत ती कुठं आहेत, ती सुद्धा मीच आहे। कारण काय आहे, अधिष्ठानच विपरीत म्हणजे काय त्याला म्हणतो आपण, पूर्वरूपम अपरित्यज्य, आपल्या मूळ रूपाचा परित्याग न करता अधिष्ठानाचं जे काय होत असतं अवस्थांतर भानम, त्याच्या वेगळ्या अवस्थेचं जे आपलं भान होतं ते वास्तविक तो पदार्थ कोण असतो, अधिष्ठानच असतो। म्हणजे काय आहे की अधिष्ठानापासूनच हे पदार्थ उत्पन्न होतात, अधिष्ठानावरच राहतात आणि अधिष्ठानातच लीन होतात। याचाच अर्थ काय आहे, अधिष्ठानावरून त्यांना स्वतंत्र सत्ताच नाही, म्हणून ते सगळे पदार्थ, ज्या पदार्थांचं अधिष्ठानावरून स्वतंत्र सत्ता स्फुरण नसतं ते सगळे पदार्थ तत्वतः अधिष्ठान रूपच असतात। म्हणून भगवान या ठिकाणी माझ्यापासून नाही म्हणत,
ती भूत प्राणी मात्र होऊन गेले ते माझ्या स्वरूपात आहे. आणि वर्तमानात काय आहे, जर अधिष्ठान नसेल तर त्यांना सत्ता नाही, त्यामुळे ते आताही माझं स्वरूप आहे. आणि वर्तताहाची देतुली तीही मीची, ती मीच आहेत. आणि जी का भविष्यमाने जियेही तीही मज वेगळी नाही, हा बोलची येरवी काही होयना जाय. माऊलींनी हे जे आहे ना आजातवादच या ठिकाणी जवळजवळ सांगितलेलं आहे. ज्याच्यामध्ये म्हणजे विवर्तवादातल्या दृष्टीसृष्टी किंवा सृष्टीदृष्टीवादाच्या कक्षेतून या ठिकाणी आजातवादच सांगितलं आहे. पहिल्यांदा आद्यारूपाच्या भाषेत आपण जसं म्हणतो जन्माद्यशयतः किंवा येतो वा इमानी भूतानी जायन्ते, याचं स्पष्टीकरण करताना आपण म्हणतो ज्या परमात्म्यापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात, ज्याच्यावर राहतात, ज्याच्यामध्ये लीन होतात, तो परमात्मा कोण आहे हे जाणावं. आणि तो काय आहे, तद्ब्रह्मेती, तो परमात्मा ब्रह्म आहे असं आपण सांगतो. तसं जिथं सांगतात का अथवा भविष्यमाने जियेही किंवा पुढे जी उत्पन्न होतील तीही मज वेगळी नाही. जरी अनेक भूत पुढं भविष्यकाळात होणारे असतील तरी ते माझ्या सत्ते वाचून त्यांच्या ठिकाणी स्वतंत्र सत्ता असणार आहे का? त्यांना स्वतंत्र सत्तास्फूर्ती भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळातल्या कोणत्याही भूताला नाही का? काळालाच माझ्याशिवाय सत्ता नाही. खरं तर काय आहे, वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांनाच त्या काळ नावाचा जो पदार्थ आहे तर तो काळ नावाचा पदार्थच माझ्यावर कल्पित आहे. आपलं विचारसागरात चालले ना, काळ हीच काय आहे, कल्पना. स्वप्नामध्ये आपल्याला उचित देश काळ वाटतो, तो सुद्धा काय आहे, कल्पनेतलाच आहे. म्हणून सांगतात भविष्यमाने जी जी भविष्यकाळात उत्पन्न होणारी आहेत तीही मज वेगळी नाही, ती सुद्धा माझ्या वेगळी नाहीत. मग आता असं चालल्यानंतर आपल्याला वाटतं की आपलं वेदांताचं अगदी योग्य दिशेनं चिंतन चालले आहे की नाही. असं वाटतं की आपल्याला अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान झालं, आध्यस्थ पदार्थाचंही ज्ञान झालं आणि हा आध्यस्थ पदार्थाला स्वतंत्र सत्तास्फुरण नसतं आणि आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते आहे की नाही. याला आपण म्हणतो की आपलं वेदांताचं योग्य दृष्टीनं चिंतन झालं, चालू आहे असं वाटतं. पण माऊली आपल्याला जागृती देतात, हा बोलची, हे फक्त बोलणं हे सगळं वाचारंभ म्हणे की ब्रह्मावर जगत भासतं, ब्रह्मापासून उत्पन्न होतं, ब्रह्मामध्ये लीन होतं, असं हे जो चाललेला विचार आहे हे फक्त वाचारंभन. जसा वंध्यापुत्र नावाचा शब्द आहे तो वाचारंभन मात्र, हा बोल आहे फक्त. वंध्यापुत्र, वंध्यापुत्र कोणी पाहिलाय का, झालाय का? झालाही नाही. बरं तो मरण पावलं का, त्याचं लग्न झालं का, तो उत्पन्न झाला का, काहीच नाही. शब्द आहे का नाही आपल्या तोंडात, लोकव्यवहारात वंध्यापुत्र असा शब्द आहे ना. तसं आता जी ही आपण चर्चा केली वेदांत चर्चा किंवा प्रक्रियेच्या माध्यमातून, ही प्रक्रिया म्हणजे केवळ वाणीनं बोलणं आहे. काय, हा बोलची, हा बोलच आहे. येरवी म्हणजे जर आपण दुसऱ्या पैलूतून विचार केला तरी काही होयना जाय, हे काही झालंही नाही आणि काही गेलंही नाही. स्वामी महाराज म्हणायचे कठे आये नाही, कठे गये नाही. रज्जूवर सर्प जो झाला ते पुढं सांगतात. हे कसं आहे तर दोराच्या सापाशी डोंबा बडियाना गव्हाळा ऐशी, संख्या न करवे कोणाशी तेवी भूतांशी मिथ्यात्वे. आता म्हणतात दोराच्या सापाशी, दोरीवर संध्याकाळच्या वेळेला मंद अंधकारामध्ये आपल्याला दोरीवर साप भासला, त्या दोरीच्या सापाशी. आता तो साप कसा आहे, एक बरेच तिघजण होते. एक म्हणतो हा डोंबा आहे, एक म्हणतो हा बडिया आहे, एक म्हणतो हा गव्हाळा म्हणजे गव्हासारख्या वर्णाचा, पिवळा तपकिरी अशा रंगाचा हा आहे असं तो म्हणतो. पण तिघजण म्हणायला एक डोंबा, काय काळा कभिन्न साप आहे. एक म्हणायला लागला बडिया, हा मोठा कवड्याचा साप आहे, कवड्या रंगाचा हा साप आहे. आणि एक म्हणला हा गव्हाळा साप आहे. बरोबर आहे ना. आता हे जे परंतु संख्या न करवे कोणाशी, परंतु कोणालाही त्याची संख्या म्हणजे सम्यख्या येते, त्याचं यथार्थ निरूपण करता येत नाही. खरं सांगा बरं, रज्जूवर भासलेला सर्प कोणत्या वर्णाचा सांगता येईल का? का सापच नाही, मग त्याचं वर्ण सांगता येईल का? पण कोणाला तरी एखादा फारच विद्वान असला, त्याची दृष्टी चांगली असली तर तो सिद्ध करील का नाही?
कोणालाच करता येणार नाही. तसं ही वर्तमान काळातली, भूतकाळातली, भविष्यकाळातली सगळे प्राणी मात्र हे माझ्यापासूनच उत्पन्न होणार, माझ्यावरच राहणार, माझ्यातच लीन होणार. आणि हे तिन्ही काळ, काही काळ पण कल्पना केलेली आहे. देश आणि काळ यांची कल्पना कुठून होते? आत्मस्वरूपावर झालेली कल्पना आहे देशाची काळाची. आपण साधं इथं बसलो आता तुम्ही सांगा बरं, नेमका वर्तमान काळ कोणता आणि भविष्यकाळ कोणता? आता इथं आपण बसलो तर आत्ताचा हा जो क्षण आहे हा वर्तमान काळ म्हणतो आपण. वर्तमान काळ म्हणेपर्यंतच हा क्षण भूतकाळात जमा होतो की नाही? बरोबर की नाही? आता पुढचा जो क्षण येईल तो त्यावेळेला तो वर्तमान असेल, तो भूतकाळात जाईल की नाही? आणि तो जो क्षण आहे ज्यावेळेला भूतकाळातला विचार चालू होता तेव्हा तो भविष्यात होता की नाही? मग काय इथं तुझं विन काही क्षणभरी काय, तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही काय, कळव आले बहुता रीती पांडुरंगा माझ्या चित्ती. मग हा काळ तरी स्थिर आहे का? काळ ही केलेली फक्त काय आहे? कल्पना. मग आपण काय म्हणतो, आत्ता आपण काय कल्पना केली, हा वर्तमान क्षण. याच्या अगोदर असेल त्याला काय म्हणायचं? भूतकाळ. भूतकाळातला क्षण. आणि पुढे येईल त्याचा काय आहे? त्याला भविष्यकाळ असं म्हणायचं. ह्या कल्पना करणारे कोण आहे? आपणच आहे. मग हे काळ जी आहे, काळ ही कल्पनाच आहे की नाही? म्हणून तुकाराम आपलं नाथ महाराजांनी लिहिले की मला नाही, निशंकपणे साचार ज्याचे मन म्हणे मी अमर, काळ वर्जी त्याचे घर, काळ दुर्धर मनशंका. मनाने केलेली कल्पना आहे. मग आता या ठिकाणी खरं माणसाने भूतकाळाचा विचार करावा का भविष्यकाळ निर्माण करावा? भविष्याच्या विषयी विचार करावा. भूतकाळ होऊन गेलाय, कल्पना आहे, त्याचा विचार कधीच करायचं कारण नाही. भविष्यकाळ अजून आलाच नाही, ऐके नाही. आणि वर्तमान काळ ही सुद्धा कल्पनाच आहे. मग कोणत्या काळाचा विचार करावा का काळच कल्पित ठरावा? मग काळाच्या विचारात आपलं किती जीवन जातं. मग लोक काय म्हणतात आजकाल, पुढचं करिअर करायचं म्हणतात, आहे की नाही? आहे की नाही? करिअर करणं म्हणजे हा भ्रमच आहे का नाही याच्यामध्ये? आणि काही नाही, पण मला मागच्या गोष्टी फार आठवतात. आणि त्या आठवल्यावर हे मग आता आम्ही मुलाबाळांसाठी काय काय केलं आणि मग ते आठवतं. ते आठवता बिचारा आणखी दुःख होऊन मरण पावतो, आहे की नाही? त्याच्यापेक्षा काळ, दिशा साधी कोणती दिशा? देश कशाला? आता आपण इथं बसलो, तुम्ही माझ्याकडे तोंड केले, मी तुमच्याकडे तोंड केले. आता हा पूर्व दिशा कोणती सांगा? मी सांगतो की माझ्या उजव्या हाताला आहे ती पूर्व दिशा, आणि तुम्ही काय म्हणता आमच्या डाव्या हाताला आहे ती पूर्व दिशा, आहे की नाही? म्हणजे ही मी जिथं बसलो तिथून याचा उगम आहे की नाही? म्हणजे त्या दिशांना महत्त्व आहे का दिशांचं अधिष्ठान मी आहे? मग अधिष्ठानात माझा विचार करावा का दिशांचा विचार करावा? बरं, विचार केला तर त्याचा उपयोग काय आहे? काकस्य कतिपयानी दंतानी, कावळ्याला किती दात आहेत, गाढवाला किती केस आहेत, तसे ह्या दिशा काय? आणि त्याच्यावर ते खगोलशास्त्रज्ञ आणि भूगोलशास्त्रज्ञ होतात, आहे की नाही? तर ते काय आहे, कावळ्याचे दात मोजल्यासारखंच आहे की नाही? जिथं काळच नाही, देशच नाही, त्या ठिकाणी स्वप्नामधल्या काळ, स्वप्नामध्ये सगळे तिन्ही काळ भासतात की नाही? जसं आता भासतं असंच भासतं की नाही? असं जसं भासतं, स्वप्नात एखाद्याला विचार येईल की नाही माझं करिअर करायचं आहे, भविष्यकाळाचा विचार करायचा आहे. स्वप्नात एखादा मागं झालेल्या घटनेचे उट्टे काढण्यासाठी तिथेही त्या ठिकाणी तळमळतो का नाही? सगळं होतं. मग तिथला कोणता देश खरा आहे का काळ खरा आहे? कोणता? का तुका म्हणे तुची खरा? का विचार करणाराच तेवढा होता खरा, आहे की नाही? तोच खरा होता. तोही जेव्हा आपल्या उपाधीला सोडील, अंतकरणाला, अविद्येला, तेव्हा, बरोबर आहे ना? तोच खरा आहे. फक्त तिथं सुद्धा तिथं असणारा त्याचा जो अहम आहे तो खोटा आम काढून टाकला तर तो खरा आहे की नाही? खोट्या आमला धारण केलं देहादीला, म्हणजे उपाधीला, तर त्या ठिकाणी तो सुद्धा काय आहे? तो खोटाचा अहंकार आहे बसलेला, आहे की नाही? खरा अहंकार नाही. ग्रंथीभेद झाल्यानंतर जो अहंकार आहे, ग्रंथीभेद झाल्यावर तोच खरा आहे की नाही? बाकीतला ग्रंथीमधला जो अहंकार आहे तो तर काय आपल्याला दुःखदायकच अहंकार आहे. इथं काय सांगतात परमात्मा की दोराच्या सापाशी डोंबा बडियाना गव्हाळाईशी, संख्या न करवे कोणाशी, तेवी भूतांशी मिथ्यात्वे. त्याची कोणाशी संख्या न करवे म्हणजे कोणालाच त्याचं वर्णन करता येत नाही. सिद्ध करील का कोणी हा डोंबा आहे, काळा आहे, हा कवडा आहे, हा गव्हाळा सर्प आहे? जर सर्पच नाही तर तो कसा काय असू शकेल? याच्यामध्ये कोणत्या वर्णाचा आहे याची काय सिद्धी करता येईल? तसं म्हणतात. त्याचप्रमाणे
तेवी भूतांशी मिथ्यात्वे, त्याप्रमाणे सगळी भूत प्राणीमात्र हे मिथ्यात्व असल्यामुळं त्या भूतांचं निरूपण करता येईल का? मागची भूतं, पुढची होणारी भूतं, वर्तमान कालातली असणारी भूतं, का त्यांची संख्याच करता येणार नाही. संख्या म्हणजे मोजणी तर नाही करता येणार, पण खरं इथं संख्या म्हणजे त्यांचं निरूपण किंवा वर्णन हे करता येणार नाही. सम्यक ज्यांचं ख्यान म्हणजे त्याचं निरूपण केलं जातं ती संख्या आहे, त्याला निरूपणच करता येणार नाही. ऐसा मी पंडुसुता अनुश्युत सदा असता, या संसार जो भूता तो आने बोले. ते म्हणतात की ऐसा मी पंडुसुता, हे पंडुसुता अर्जुना, ऐसा सदा मी अनुश्युत असता, अशा प्रकाराने मी नित्य अनुश्युत म्हणजे अखंड रूपाने सर्वत्र विद्यमान असताना, म्हणजे मी निरतिशय व्यापक असा एकम एव अद्वितीय असा मी असताना, संसार जो भूता, ह्या या भूता जो संसार, ह्या प्राणीमात्रांना जो संसार आहे तो संसार आने बोले, वेगळ्या शब्दाने या ठिकाणी तो ह्या भूतांना संसार आहे असं आपण जे म्हणतो, संसरती इति संसारा, ह्या भूतांना सुखदुःख जन्ममरण इत्यादी आहेत असं आपण जे म्हणतो, तर ते कोणतं आहे? अध्यात्मदृष्टीने का आने बोले, दुसऱ्या रीतीनं सांगतात, काही व्यावहारिक स्तरावर बोललं जातं. हे व्यावहारिक शब्द आहेत. ह्या अध्यात्म स्वरूपामध्ये ह्या मिथ्या असणारे जे भूत आहेत, प्राणीमात्र आहेत, तर त्या प्राणीमात्रांना हा संसार प्राप्त झालेला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ह्या प्राण्यांना कायमसारखं जन्ममरण परंपरेत राहावं लागतं. हे जे बोलणं आहे हे खरं तात्विक दृष्टीनं तत्वतः पाहिलं का हे बोलणं चुकीचं आहे, हे बोलणंच चुकीचं आहे. पण मग आता सगळी शास्त्र सगळी लोक तर म्हणतात आहे की नाही, सगळ्या प्राणीमात्रांना काय आहे, दुःख भोगावं आपलं संसाराला प्राप्त व्हावं लागतं, जन्ममरण परंपरा. का प्राणीमात्रांना जन्ममरण परंपराच नाही? तुकाराम महाराज म्हणतात की हे लोक नसत्या छंदे जग विनोदे विवळतसे, कारण नसताना हे जग रडतात का मला किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. हे जीवांचं म्हणणं जे आहे ना, हे ऐकलं का? तुकाराम महाराज म्हणतात हे मरणा वाचून मरतात आणि कारणा वाचून रडतात, आहे की नाही. तुकाराम महाराजांना काय याचं काय वाटतं, हसू येतं. तर ती मुक्ताबाईंचा अभंग आहे ना, देखो काय मुंगी व्याली आणि शिंगी झाली आणि तिचे दूध किती, आणि 18 रांजण पिऊन गेले, 17 रांजण पिऊन गेले प्याले 12 हत्ती ना, 17 रांजण भरून गेले प्याले 12 हत्ती. पुढं काय, आम्ही लटके न बोलो. नाही, मुक्ताबाईंचा अभंग तो वेगळा आहे. मुंगी व्याली मुंगी उडाली आकाशी आणि तिने गिळिले सूर्याशी, थोर नवलाव झाला आणि वांझे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय शेष माथावंदी पाय, आणि माशी व्याली घार झाली आणि देखोनी मुक्ताई हसली, आहे की नाही. हे असंच आहे की नाही. जे परमात्मा शून्यरूप असणारा माया, आणि त्या मायेपासून असं कार्य झालं, ततो अहंकारा तस्मात गणश्च षोडशकः, असं जर कोणी सांगायला लागलं तर तत्वदृष्टीमध्ये हे आहे का? ज्याला तत्वज्ञान झालेलं आहे, आपलं यथार्थ स्वरूप कळलेलं आहे, त्याच्या दृष्टीने हे काही सगळं हास्यास्पद आहे. आणि गुरुला शरण आला तो की म्हणतो की आता मला ह्या संसार बंधातून काय बहुत जाचलो संसारे, काय बहुमाया जाळाच्या मोहमाया जाळाच्या विखारे, त्रिगुण येता ती लहरे, तेने दुःखे थोर आक्रंदलो, असं म्हणत आलं की गुरुजींना काय वाटतं, गुरुजींना हसू येतं की आज नसलेल्या संसारामुळं पीडित झालेलं आहे. पण गुरुजी एक त्याला दिलासा देण्यासाठी सांगतात, बरोबर आहे, तुला दुःख होतं, आता तुझं दुःख हे वत्सा, तू सर्व दुःख निवृत्त होऊन तो आनंदाच्या राशीवर बसतील, असं त्याला म्हणत असताना त्याला खरंच वाटतं का आपण आनंदाच्या राशीवर बसू आणि याला दुःख आहे. पहिल्यांदा दुःख अध्यारोपाच्या भाषेत स्वीकारतात आणि शेवटी दुःख स्वरूपाच्या ठिकाणी असिद्ध आहे असं सांगतात. आणि तुझी नित्यमुक्तीच आहे, तू नित्यमुक्तच आहे, किंबहुना नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान
असंच तुझं स्वरूप आहे, तो तुझा स्वभाव आहे, ते तुझं स्वरूप आहे असं सांगतात की नाही. पण अगोदर आला तर त्याला आता दुःख, जर तुम्ही म्हणाले कसलं दुःख आणि कसलं काय, तर त्याला काय बोध होणार आहे त्यांनी? तो म्हणून मी दुःखी आहे, माझा हा अनुभव आहे. भ्रमकालात हे आने बोले, व्यावहारिक सत्तेमध्ये हे सगळं घडतंय ना, म्हणून म्हणतात. पण हे व्यावहारिक सत्तेत आहे, तत्वतः नाही. ही व्यावहारिक सत्ता जेव्हा प्रातिभाषिक आहे असं आपल्याला कळतं, आणि प्रातिभाषिक असणारा पदार्थ अधिष्ठानाला कधीच द्वैत निर्माण करत नाही, आणि अधिष्ठान त्याच्यामध्ये होणाऱ्या ह्या व्यवहाराने संपूर्ण अस्पर्शित अचुंबित असं अधिष्ठान असतं. हे विचार जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या मनुष्याला दुःख आहेच आहे, आहे की नाही. परंतु माऊली या ठिकाणी सांगतात, किती स्पष्ट सांगतात, या संसार जो या भूता तो आने बोले. दुसरं बोलणं हे प्राणी मात्रांना संसार आहे किंवा जीव हा काय संसरणशील आहे असं म्हणणं हे वेगळं बोलणं आहे. हे बोलणं परमार्थिक नाही, हे बोलणं व्यावहारिक सत्तेतलं बोलणं आहे ह्या वास्तविक. आणि तसं जर पाहिलं तर व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता दोन्ही काय आहे, एकच आहे. आणि प्रातिभाषिक सत्ता म्हणणं काय आणि सत्तेचा अभाव म्हणणं काय हे सारखंच आहे. अधिष्ठानाच्या दृष्टीनं तिथं त्या अध्यस्थ पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभावच अधिष्ठानामध्ये असतो. त्यामुळं ज्ञानीपुरुषांना याचं कौतुक वाटत नाही, म्हणून ते कोणत्याही गोष्टीमध्ये प्रवृत्ती किंवा निवृत्ती हेतुपुरस्सर करत नाही, आणि प्रवृत्ती किंवा निवृत्ती दोघांचंही त्यांना कौतुक वाटत नाही. अगोदर आपण म्हणतो निघाले अनकळीत काय निवृत्ती तटी, निवृत्तीच्या तटावर अगदी काही कुठं धक्का न लागता निघाले. त्यांना खरा धक्का कोणता लागला नाही, प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग. त्यांना प्रवृत्ती निवृत्तीच्या अतीत अशा प्रकारच्या आपल्या स्वरूपाचा बोध झाल्यावर आग्रह प्रवृत्तीचा राहील का आग्रह निवृत्तीचा राहील. आणि बुद्धेर फलम अनाग्रह, जोपर्यंत प्रवृत्ती किंवा निवृत्तीचा आग्रह असेल तोपर्यंत त्याला यथार्थ ज्ञान झालं नाही असा त्याचा अर्थ. म्हणून म्हणतात ऐसा मी पंडुसुता अनुश्युत सदा असता. मी सदा म्हणजे सर्व कालात सर्व देशात सर्व वस्तूत अनुश्युत अखंड रूपाने मी विद्यमान असताना, जीव हे माझ्याहून भिन्न नसताना, त्यांनी निष्कारण आपण परमात्म्याहून भिन्न आहे असं मानलं, आणि नसत्या छंदे काय मग त्यांनी माया मानली, माया कार्य मानलं, मायेचा नियंता मानला, आहे की नाही. आणि जीव हा मायेच्या वशीभूत मानला, आणि मग म्हणायला लागले माहिती आहे का तुम्हाला, दैवी हेशा गुणमयी मम माया धरत्या माम एव ए प्रपद्यंते मायाम एताम तरंती. ते का खरं भगवंताचं हे बोलणं सुद्धा आने बोलय नाही, खरं सांगा हे सुद्धा काय आहे, व्यावहारिक सत्तेवर असणारेच बोल आहेत. असं एवढं सांगणारा कोणता तत्त्वज्ञ जगात आहे? ज्ञानोबाराय सोडलं तर असं इतकं गुह्य ज्ञान आणि इतकं सरळ सांगणारं ज्ञानोबारायांचं कोण विषय चाललाय ज्ञान विज्ञान योग. याच्यात विज्ञान आले का ज्ञान आले, ज्ञान आणि विज्ञान कोळून पेले, आहे की नाही. स्वरूभूत ज्ञानात अज्ञान सापेक्ष ज्ञान शब्दाशी सुद्धा वाच्यता नाही, आहे की नाही, सापेक्षता नाही. इतकं आपलं सरळ सरळ हे आपलं स्वरूप आहे. असं मायेच्या ममतेने त्या ठिकाणी आपल्या पोटात शिरून आपलं माय पोट मोठं करून तुम्ही याच्यात असं नाही म्हणत, आपण त्यांच्या हृदयात शिरून माऊली सांगतात की संसार जो भूता तो आने बोले. त्याचं हे सगळं व्यावहारिक सत्तेतलं बोलणं आहे. जर खरंच याचं जर शक्ती या शब्दांची कळली, यथार्थता कळली, जीव थोडा अंतर्मुख झाला आणि त्याच्यात रमायला लागला तर हळूहळू त्याला हेच वाटेल की नाही, बरोबर आहे की नाही. हे सत्ताभेद आहे का. त्यामुळं ज्ञानी पुरुष प्रवृत्ती हे करावं हे करू नये ह्या दोन्ही करतो का नाही. निस्त्रय गुण्ये पथी विचारताम को विधी को निषेध हा या बोधात तो राहतो. आग्रह सुटला की नाही, त्याचा कोणत्याही प्रकारचा आग्रह नाही. खरं आग्रह सुटणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा आग्रह नाही. तरी आता थोडीशी गोठी सांगी जेल परियेशी जेथ अहंकार तनुशी वालभ पडिले. ते सांगतात तरी तेची आता थोडीशी, आता त्या संबंधाचीच गोष्ट. म्हणजे हे काय आहे, सगळं जे आहे ना आपल्याला हे व्यावहारिक सत्तेत आहे, तत्वतः हे काहीच नाही. आपलं आत्मतत्व अस्पर्शित अचुंबित आहे. ह्या व्यावहारिक सत्तेतल्या कोणताही जरी व्यवहार झाला तर यो व्यवहारा सा अध्यास मूलक अशी स्थिती आहे. परंतु काय करावं की अद्वैत सांगावे बोले तर द्वैत घेपे. ही स्थिती जर आपल्याला बोलायची झाली असेल तर पुन्हा काय करावं लागतं, द्वैताचा आश्रय केल्याशिवाय अद्वैत बोलता येत नाही. म्हणून
तेची आता थोडीशी, ते काही का होईना अध्यारोप थोडा का होईना तुम्हाला करावा लागेल, तरच तुम्हाला काय होईल त्याचा अपवाद सांगून अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते, निष्प्रपंच तत्वाचं तुम्हाला चांगल्या प्रकाराने वर्णन करता येईल. म्हणून माऊली सांगतात आता तेची आता थोडीशी, तेच आता तुम्हाला थोडीशी म्हणजे संक्षेपाने गोठी सांगितलेलं तीच गोष्ट आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर पर्येशी ते तू ऐक, काय जेथ अहंकार तनुशी वालभ पडिले. त्या ठिकाणी म्हणतात अहंकार आणि तनू, अहंकार आणि तनू म्हणजे शरीर, ह्या दोघांचं वालभ पडिले, यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाला. आता तुम्ही एवढं टोकाचं अद्वैत सांगितलं, बरोबर ना, आणि त्या टोकाचा अद्वैता संबंधाने तुम्हाला पुन्हा समजून द्यायचं झालं तर आता काय करावं लागेल, पुन्हा द्वैताची कल्पना केल्याशिवाय अद्वैत बोलता येत नाही, कारण अद्वैतात बोलणंच नाही. आणि बोलण्याला आरंभ केला ती स्वामी महाराज म्हणायचे, जे लोक द्वैताचं मोठं खंडन करतात किंवा म्हणजे विशेषतः उपासनेचं खंडन करतात, ते म्हणायचे तुम्हाला खंडन कसं तुम्ही करता उपासनेचं, उपासनेतल्या द्वैताचं तुम्ही खंडन करता आणि अद्वैताचं निरूपण करता. तुमची सगळी जे शब्द उच्चारणं होतात ते दोन ओठ एकत्र आल्यावरच शब्द निर्माण होतो ना. मग दोन ओठ आहे तुमच्याजवळ, दोन हात आहे तुम्हाला, दोन पाय आहे, दोन्ही पायांनी चालणं एकच आहे, दोन्ही हातांनी करणं एकच आहे, दोन्ही डोळ्यांनी पाहणं एकच आहे की नाही. असं असताना तुम्हाला ते एकच जे आहे दृष्टी ती सिद्ध करायची झाली तर मागून दोन डोळ्यांचा व्यवहार होतो आणि मग त्यांच्यातून एक दृष्टीनं आपल्याला त्या पदार्थाचं ज्ञान होतं. तेव्हा तुम्ही विशेषतः जे काही आपली शक्ती आहे, जर एखादा अद्वैतवादी सगळं खूप नुसतं खंडनातच आपली खंडन मंडनातच शक्ती खर्च करायला लागला तर त्याला त्याचं तत्त्व कळलं नाही असा अर्थ आहे. कारण तू जे बोलतो ते द्वैतातूनच बोलतो, फक्त काय आहे द्वैत कल्पित आहे आणि अद्वैत वास्तव आहे. म्हणजे वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत, त्या कल्पित द्वैताचा आश्रय केल्याशिवाय वास्तव अद्वैतापर्यंत जाता येत नाही. आणि वास्तव अद्वैताचं अधिष्ठान स्वीकारल्याशिवाय द्वैतात कितीही तुम्ही संचार केला आणि कितीही पायाला भोवरा बांधून तुम्ही कितीही जरी भ्रमण केलं तरी तुम्हाला कुठं शांतीचा समाधानाचा लेशसुद्धा सापडणार नाही, कारण तुम्ही अधिष्ठानाला सोडलेलं आहे. जसं लहान मुलाने आईचा त्याग करून याच्यात चुकलं, यात्रेत चुकलं आणि आईनं जर त्याचा त्याग केला तर आई त्याला शोधील, रडलं तर त्याला लोकच आईजवळ घालतील. पण स्वतंत्र बुद्धीनं जर त्याने अधिष्ठानाला सोडलं आणि द्वैतामध्ये मी सुख आहे असं जर म्हणेल स्वतंत्र बुद्धीनं, तर त्याची स्थिती काय आहे, एक स्वयंबुद्धीच्या बाई रिगाले तयाची शुद्धीची नाही आणि एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळले, अशी त्यांची स्थिती आहे. मग ते सुद्धा जाणीवेच्या डोहात द्वैत आहे ना, द्वैतच सत्य आहे. फार इतकं की स्वप्नातलं सुद्धा द्वैत सत्य आहे एवढा सिद्ध करण्याचा प्रयत्न चालला की नाही त्या 6व्या तरंगामध्ये. तसं करतात, त्यांच्या हातात काय येईल, हातात काही सुद्धा येणार नाही. म्हणून द्वैत आणि अद्वैत यांचं सामंजस्य समन्वय कळला पाहिजे की हे द्वैत इतकं उपकारक आहे की हे द्वैताशिवाय आपल्याला अद्वैताचं ज्ञानच होत नाही. आणि माऊलीने ज्ञान झाल्यावर सुद्धा जितका उलट द्वैताचा विस्तार होईल तेवढा आनंदाची अधिक अभिव्यक्ती आहे असं माऊली सांगतात. काय ओव्या आहे त्या, द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, भेद तव तव दून अभेदाशी. याचा अर्थ माऊलींसारखे आचार्य जेवढा अजातवाद मानतात ते तेवढंच काय करतात, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं समर्थन करतात. आणि ते सुद्धा अनुभवाची जोगे नोहे बोलायचे. हे केवळ आम्ही शब्दात्मक सांगत नाही, ही अनुभूती आहे असं सांगतात. याचा अर्थ ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती आपल्याला कळली नाही असा त्याचा अर्थ आहे. जर कळली तर ज्ञानोबारायाने सांगितली मनुष्य त्याचं अनुसरण करील का नाही. आणि उलट त्याच्यामध्ये स्वतरंगाची मुकुळे तुरंबोका पाणी, काय ऐक्याचे मुदल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभू मिळे तरी स्वतरंगाची मुकुळे तुरंबोका पाणी, असं त्याचं जीवन राहील का नाही. म्हणून खरं जीवनाची परिपूर्णता ज्याला म्हणतो आपण, ती परिपूर्णता केवळ तत्त्वज्ञान एवढीच आपल्या वारकरी संप्रदायात नाही.
याच्या ठिकाणी ऐक्याचं मुदल न धरता साजरेपणाचा लाभ कसा मिळेल, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख, निर्निमित्त, निर्विषयक, निरुपाधिक, निर्विशेष असं जे सुख आहे त्या सुखाच्या उपलब्धीचा कल्पित द्वैताशिवाय कशी उपलब्धी होईल, हे सगळं माऊलींनी सर्व सांगून ठेवलेलं आहे. आणि या संप्रदाया इतका श्रीमंत संप्रदाय विश्वात कुठे असणं शक्य नाही. आणि हा संप्रदाय म्हणजे एखादा पंथ आहे किंवा एखादं मत आहे असं नाही, हे परिपूर्ण वेदाचं मनोगत जे काय सांभाळणारा अशा प्रकारची ही परंपरा आहे. ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो आमुते, असं पण माऊली म्हणतात. आणि हे तत्त्वज्ञान सांगण्याला का प्रवृत्त झाले, तर गुरूंच्या आज्ञेवरून सगळ्या कळीकाळाने ग्रस्त झालेल्या दुःखी जीवांच्या कल्याणासाठी हे यथार्थ आपली अनुभूती शब्दरूपाने माऊलींनी साकार केलेली आहे. याच्यामध्ये कोणत्याही एखाद्या वेदांत दर्शन म्हणून दार्शनिक मताचा अभिनिवेश धरून केलेले हे चिंतन नाही. हे संपूर्ण प्राणीमात्राच्या कल्याणासाठी अनुभूतीच्या अधिष्ठानावर आधारलेले आणि ईश्वराच्या प्रेरणेने आणि स्वानुभूतीनं प्रेरित झालेले हे शब्द साकार झालेले आहेत. आणि त्यामुळं आपल्याला दुसऱ्या वाङ्मय जे आहे हेच वाङ्मय जर आपण यथार्थ समजून घेतलं तर इथंच आपल्याला कल्याण याची देही याची डोळा अशा प्रकारचं. फक्त काय आहे, आपण याच्यातल्या एका गोष्टीला समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकाच वेळेला हे सगळं वाङ्मय आपल्याला लगेच डोळ्यापुढं आलं आणि स्पष्ट झालं असं नाही. साधे शब्दाचे अर्थसुद्धा आपल्याला कळत नाही, अन्वय लावता येत नाही. काही शब्दांचा संबंध अन्वय कुठं लावायचा आणि एका शब्दाचे 4 अर्थ असले तर इथं कोणता घ्यायचा. जसं संख्या न करवे कोणाची, संख्या म्हणजे त्या ती एक रज्जूवर भासलेला सर्प एकच आहे ना, का 10 सर्प कोणाला भासतात, तिथं 10 भ्रम होतील पण त्या झालेल्या भ्रमातला विषय एकच असणार. मग संख्या न करवे म्हणजे निरूपण न करवे, त्याचं वर्णन न करवे असाच अर्थ घ्यावा लागेल. तर आपल्याला एक वेळेला एक अर्थाचं उमग होता त्याच्या जे काही गंभीर असा त्यांना अभिप्रेत तात्पर्यभूत असणारा अर्थ त्याच्यामध्ये प्रवेश करत राहणं हेच एवढंच करू शकतं. जरी कोणी अनेक प्रकारचा अभ्यास केला तरी त्या अभ्यासाचं सगळं फलित तेव्हाच आलं का जेव्हा आपल्याला ज्ञानेश्वरीचं सामंजस्य कळलं, आहे की नाही. आणि ते सुद्धा कोणाने कळेल, त्यांच्या कृपेने कळेल. ते सुद्धा आपल्या बुद्धीनं आपण ते कधीच कळू शकत नाही. त्याच्यामध्ये भगवत कृपा असेल तर त्या शब्दांचा अर्थरूपता त्याला काय म्हणतो आपण, अर्थाचा समन्वय. पहिल्यांदा शब्दाचा अर्थ, नंतर वाक्याचा अर्थ, नंतर त्याचा सामंजस्य किंवा समन्वय आणि नंतर अर्थरूपता, असा क्रमच त्याच्यामध्ये पूर्वसुरीने मानलेला आहे. त्याप्रमाणे म्हणतात, ऐसा मी पंडुसुता अनुष्युतो सदा असता, या संसार जो भूता तो आणि बोले. आणि आता पुढच्या ओळीचं जे अर्ध आली आहे तिच्यामध्ये पुढच्या श्लोकाचं अवतरण आहे आणि ते सांगतात, तरी त्याच्या आता थोडीशी गोठी सांगिजेल परियशी, जेथा अहंकार तनुशी वालभ पडले. आपला जो अहंकार आहे आणि तनु म्हणजे शरीर आहे त्या दोघांचं वालभ पडले म्हणजे एकमेकामध्ये प्रेम संबंध निर्माण झाला. म्हणजे त्या अहंकार तो देहावर जाऊन बसला. अहंकार देहोहम असं म्हणणं हेच काय झालं, त्या अहंकाराचं आणि शरीराचं प्रेम संबंध होणं, त्या दोघांचं एकमेकावर प्रेम जडणं. थोडक्यात याचं नाव शास्त्रीय भाषेत याला काय म्हणायचं, ग्रंथी होणं, हा अध्यास होणं. या ठिकाणी हा अध्यास झाला. त्या अहंकाराला देह मीच आहे असं वाटायला लागलं म्हणून हा या ठिकाणी, किंवा यालाच ग्रंथी म्हणायचं ना, हा काय झाला, ग्रंथी झाला. आणि मग अगोदर ग्रंथी हा अध्यारोपाच्या भाषा आहे आणि ग्रंथीभेद ही काय आहे, अपवादाची भाषा आहे. अशा प्रकाराने विषय सांगणार आहेत पुढं. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्गे यान्ति परन्तप. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत भूतानि सर्गे यान्ति. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.